महाराष्ट्रात सीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय, आरोपासंदर्भात शिक्षकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सीईटी परीक्षेत टॉपर असणाऱ्यांना 12वी बोर्ड परीक्षेत 50 ते 60% असल्याचा दावा। पेपर घोटाळ्याच्या आरोपांचं सीईटी सेलकडून खंडन। सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी आरोप फेटाळले। सीईटी सेलची आझाद मैदान आणि महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे तक्रार। महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांवरचे गुन्हे रद्द करण्याचे आदेश। मुख्यमंत्री फडणवीसांच्या गृह विभागाला सूचना। इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात गंभीर गुन्ह्यांची नोंद नसल्याची माहिती। दिल्लीतील आंदोलकांवरील एफआयआर मागे घेण्याचं दिल्ली पोलिसांचं सीजेपीला आश्वासन। आंदोलकांवरील गुन्हे आज मागे घेतले जाणार, सीजेपीचे प्रवक्ता सौरव दास यांची माहिती। आंदोलक विद्यार्थ्यांवरील एफआयआर बाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। महाराष्ट्रासह 7 राज्यांना नोटीस। ज्यांचे जुने क्रिमिनल रेकॉर्ड्स नाहीत त्यांना अटकेत ठेवू नये, तपास सुरू ठेवावा पण दंडात्मक कारवाई नको, सुप्रीम कोर्टाचे निर्देश। जेन झी भारताचं भविष्य, पण सध्या त्यांना कुणी काहीच म्हणू शकत नाही, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचं विधान। कितीही काम केलं तरी पोलिसांना शिव्याच बसतात, नांगरे पाटलांचं वक्तव्य। नवे शिक्षण मंत्री अत्याचाराच्या आरोपीला पाठीशी घालणारे, प्रियंका गांधींच्या नव्या शिक्षण मंत्र्यांवर हल्लाबोल। शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडून प्रियंका गांधींच्या आरोपांचं खंडन। सरकार शिक्षणाबाबत संवेदनशील असल्यानेच परीक्षा सुधारणा विधेयक संसदेत सादर। भाजप खासदार बासुरी स्वराज यांची लोकसभेत परखड भूमिका, तर शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होण्याची गरज। एक परीक्षा तुमचं आयुष्य ठरवू शकत नाही, श्रीकांत शिंदे यांचं विद्यार्थ्यांना आवाहन। पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल यांनी घेतली शरद पवारांची भेट। पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर झालेल्या भेटीमुळे विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण, मात्र पवारांनी विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या। पंतप्रधान मोदींचा फेसबुकवरून काढून टाकलेला व्हिडिओ मेटाकडून पुन्हा रिस्टोर। तांत्रिक बिघाडामुळे व्हिडिओ चुकून हटवल्याचं मेटाचं स्पष्टीकरण। 23 जुलै रोजी पंतप्रधान मोदींनी शेअर केला होता व्हिडिओ। विद्यार्थी आंदोलकांवर भडकल्या कंगना रनौत। कंगना रनौतकडून जेन झीची जनरेशन गटर असा उल्लेख। आंदोलनातील भाषा आणि वर्तन आक्षेपार्ह, असभ्य असल्याचं कंगनाचं मत। पुण्यात रंगणार ऐतिहासिक 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन। अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर शेषराव मोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा। अन्न आणि औषध प्रशासनाची मुंबईत मोठी कारवाई। मुंबईतील 5 नामांकित क्लबचे FSSAI परवाने तात्काळ निलंबित। स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं गंभीर उल्लंघन। राज्यातील विविध भागात 29 ते 31 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा। मुंबई आणि महानगरात 30 आणि 31 जुलैला पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याचा अंदाज। नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाचे आदेश। नागपुरात 2 तासात 108 मिलीमीटर पावसाची नोंद। सोमलवार शाळेचं मैदान जलमय, तर नरेंद्रनगर गिट्टी खदान भागात साचलं पाणी। नागपूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर। खोपोलीच्या झेनिथ धबधब्यावर अडकलेल्या 70 पर्यटकांची सुखरूप सुटका। पोलीस बचाव पथकाच्या जवानांमुळे दुर्घटना टळली। माधुरी हत्तीणीसाठी नांदणीत राजू शेट्टींचं 1 दिवसीय उपोषण। माधुरी हत्तीणीला वनतारातून परत आणण्याची मागणी। 13 सप्टेंबरपर्यंत परत न आणल्यास मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार असल्याचा राजू शेट्टींचा इशारा।